पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली जाणार। मंत्री अश्विनी वैष्णव या पत्रकार परिषदेला संबोधित करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द। रशियाच्या राजधानीमध्ये विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते। भारतातील सद्यस्थितीनुसार मोदींचा दौरा रद्द झाल्याची रशिया सरकारकडून माहिती। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा। पहलगाममधील हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर फारुख अहमदचा सहभाग उघड। फारुख अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन। माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड। माजी एअर मार्शल पीएम सिन्हांचा समितीत सहभाग। पाकिस्तानी शेअर बाजार 2500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर 2 तासांमध्ये 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचं नुकसान। पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेमध्ये उपस्थित। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून आता भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन। अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेधही व्यक्त। पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर। पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाइल्स तैनात। भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष। फुटीरवादी धार्मिक संघटनांपासून दूर राहा। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांच्या नागरिकांना सूचना। इतिहाद उल मुसलमीन या आवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचना। आयपीएस अधिकारी देवेंद्र मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार। फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद। देवेंद्र भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त।